अहेरी टाइम्स खेड्यातील बातमी शहरापर्यंत. विवाहित महिलेवर अत्याचार करून तिच्या 3 वर्षांच्या निष्पाप मुलाची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला अहेरी अतिरिक्त सत्र न्यायालयाने 24 डिसेंबर रोजी मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली. संजू विश्वनाथ सरकार असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या कृत्रिमाचे नाव असून अहेरी न्यायालयाच्या या निकालाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. मुळचेरा तालुक्यातील कांचनपूर येथे 29 जून 2017च्या मध्यरात्री ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली होती. पीडित महिलेचा पती रोजगारासाठी आंध्र प्रदेशात गेला होता. या संधीचा फायदा घेऊन शेजारी राहणाऱ्या संजू सरकार याने मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास घरात शिरून महिलेवर अत्याचार केला. यावेळी कुशीत झोपलेल्या 3 वर्षांच्या चिमुरड्याला जाग आली आणि तो रडू लागला. आपले पाप उघड होईल या भीतीने नराधम संजूने त्या निष्पाप बालकाचे नाक आणि तोंड दाबून त्याची जागीच हत्या केली. आईने आपल्या बाळाला वाचविण्यासाठी प्रतिकार केला असता आरोपीने तिच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला मरणासन्न अवस्थेत सोडून पळ काढला होता. अहेरी अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश प्रकाश आर कदम यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. तत्कालीन तपास अधिकारी गजानन टोम्पे यांनी सादर केलेले ठोस पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि पीडितेची साक्ष या बाबी न्यायालयाने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या. सरकारी वकील नीलकंठ भांडेकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला बालकाच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली. याशिवाय अत्याचार आणि खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल जन्मठेप तर घडफोडीसाठी 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षाही ठोठावली आहे. न्यायालयाने पीडित महिलेला विधी सेवा प्राधिकरणातून आर्थिक मदत देण्याचे आदेशही दिले आहेत. या निकालामुळे 7 वर्षांनंतर पीडित मातेला आणि तिच्या मृत बालकाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.